मुळामध्ये नीलम गोरे बऱ्याच कमेंटमध्ये आलं आहे, नाव गोरे आणि काम मात्र काळे. इतक्या काळ्या हृदयाने भरलेली बाई कधीच, म्हणजे मी तर आमच्या पक्षामध्ये 83 पासून काम करते. 90ला आम्हाला पदं मिळाली आणि त्याच्यानंतर या बाईचा झालेला शिरकाव, तेव्हापासून मी या बाईला बघते. पक्षाच्या कामासाठी सगळं शून्य. माझा प्रोटोकॉल, मला कसं, मला काय, ह्याच्या पलीकडे यांची धावण आहे. जिथे जिथे अत्याचार झाले त्या ठिकाणी आम्हीही गेलो होतो, पण त्या आमदार असल्यामुळे जास्त तिथे नावारूपाला आल्या. याच्यामध्ये धुळ्यामध्ये जो अत्याचार झाला तेव्हा आम्हीही होतो बरोबर. पण नेहमीच सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त आणि फक्त स्वतःला कसं इम्पॉर्टंट मिळेल एवढंच बघण्याचं काम करतात. आज जेव्हा त्यांच्या पूर्ण अंगाशी आल्यावर या कॅप्टन खरात, आता कॅप्टन खरातचे विविध प्रकार आपल्या समोर येत आहेत. महिलांवर अत्याचार तर आहेच, पण मंत्रीपद कसं मिळवून द्यायचं आणि त्याच्यासाठी रक्त कसं व्हायचं आणि त्याच्यासाठी आपला लाभ कसा करून घ्यायचा, अशा अनेक मंत्री त्यांना भेटले. दीपक केसरकरांनी तर भांडात फोडलं 39 मंत्री. आता ते 39 मधली ह्या असाव्या एक, म्हणजे आता परत प्रश्न आला 38 कोण. म्हणजे हे असे एकेकांची आता लाईन लागेल. आणि काय म्हणजे काय मिळवण्यासाठी तुम्ही काय काय करत होता. आत्ता पण आपण गेल्या आठवड्याचं जर पाहिलं तर ज्या पद्धतीने उद्धवजींवर बोलल्या अख्ख्या आणि वर त्यांना माहिती आहे की आपली आता थू थू होणार आणि वर बोलतायत की आता मला ट्रोल होईल. खरं म्हणजे तुम्ही ट्रोल करण्याच्या पण लायकीच्या नाही. पण तुम्ही ज्या सभेमध्ये ज्यांच्यामुळे गेलात, विधानसभेने काय पाहिलं गेल्या 2022 पासून, आधी तर पाहिलंच, पण इतकं खाली गेलेलं, त्याची गरिमा एवढी खाली नेलेला विधानसभा कधी कोणी पाहिली नव्हती. ती विधानसभा त्यांनी 2022ला 20 जून 2022 सभागृह